नावाची एक कंपनी डायमंड इंडस्ट्रियल इस्टेट या ठिकाणी वसईपूर्व एरियामध्ये आहे। या कंपनीमध्ये सागर भानुशाली आणि विनोद सिंग परमार, मोहन सिंग परमार हे दोघंजण पार्टनरशिपमध्ये एक व्यवसाय करत होते। तर या कंपनीमध्ये सुरुवातीला सागर भानुशाली हा काही छोट्या मोठ्या कामानिमित्त या कंपनीशी निगडीत होता। काळाच्या ओघामध्ये तो स्वतः चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे त्याला आर्थिक व्यवस्था किंवा अर्थकारण किंवा एखादी कंपनी कशी ग्रो करायची याची चांगल्या प्रकारची माहिती होती। त्या ज्ञानाचा वापर करून या कंपनीला त्याने भरपूर काही कंपनी लिस्टिंग करणं, कंपनीसाठी जास्त भागीदार मिळवणं, जास्त शेअर्स होल्डर्स मिळवणं हे तो कामं करत होता। काळाच्या ओघामध्ये त्यांनी चांगली कंपनीसाठी कामं केली असल्यामुळे त्याला त्या कंपनीमध्ये पार्टनरशिप मिळालेली होती। त्यामुळे हे मोहन सिंग परमार आणि सागर भानुशाली हे पार्टनरशिपमध्ये त्या ठिकाणी व्यवसाय करत होते। परंतु हा जो सागर भानुशाली आहे हा ट्रेडिंगचं पण काम करायचा की जे त्या कंपनीशी निगडीत नव्हतं। आणि त्या ट्रेडिंगच्या व्यवसायामध्ये त्याला 55 कोटीचा लॉस झाला। 55 कोटीचा लॉस जेव्हा झाला तेव्हा ट्रेडिंग करत असताना त्यानं अनेक लोकांच्याकडून पैसे घेतलेले होते आणि ट्रेडिंगमध्ये वापरलेले होते। मग हे ज्यांच्याकडून त्यांनी पैसे घेतलेले होते, तो ज्याचं कर्ज देणं लागत होता, ते सर्व लोक त्याचे पैसा परत मागण्यासाठी तगादा लावत होते। त्यामुळे त्यांनी या मोहन सिंग परमार यांच्याकडे एक प्रस्ताव ठेवला की कारण का हा जो नवीन सागर भानुशाली आहे हा नवीनच त्या कंपनीमध्ये जॉईन झालेला होता, त्यामुळे त्याला त्याचे शेअर्स विकता येत नव्हते। म्हणून त्यांनी मोहन सिंग परमारना सांगितलं की तुम्ही तुमच्या नावाचे शेअर्स विकले, हे जे पैसे येतील परत 6 महिन्यानंतर जेव्हा मी शेअर्स विकणार तेव्हा तुमचे व्याजासहित पैसे परत करतो। या अटीवरती त्यांनी कंपनीसाठी चांगलं काम केलं असल्यामुळे कंपनी ग्रो करण्यासाठी मोहन सिंगनी त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला आणि त्याला स्वतःचे शेअर्स विकून 32 कोटी मिळवून दिले। आणि हे 32 कोटी तो ज्याचे तो कर्ज देणं लागत होता त्या सर्व लोकांना त्यांनी एकतर ट्रान्सफर केले, काही लोकांना कॅशमध्ये दिले, काही रक्कम त्यांनी सागर भानुशालीला सुद्धा त्याच्या अकाउंटवरती टाकलेली आहे। परंतु एकूण 55 कोटीचा त्याचं कर्ज असल्यामुळे त्यातले फक्त 32 कोटीची जुळणी झाली, बाकीच्या पैशाची त्याला जुळणी करायची होती। अनेक लोक त्याच्या मागं लागलेले होते पैसा काढण्यासाठी। आणि सागर भानुशालीच्या म्हणण्याप्रमाणे सागर भानुशाली ह्या कंपनीचा मुख्य चेहरा होता आणि त्या चेहऱ्याकडे बघूनच त्या कंपनीमध्ये लोक इन्व्हेस्टमेंट करत होते। म्हणून त्याला मनामध्ये असा मोह निर्माण झाला, आता जे पैसे त्यांनी शेअर्स काढलेले आहेत मोहन सिंग परमारने ते 32 कोटी, ते याला जर आपण मारलं किंवा याला जर संपवून टाकलं तर हे 32 कोटी त्याला परत द्यायची गरज नाही आणि बाकीचे त्याचे शेअर्स त्या कंपनीमध्ये तसेच होते आणि ते कंपनीचा चेहरा पण हा सागर भानुशालीच होता। हा त्याच्या मनामध्ये विचार आला आणि त्या विचारातून त्यांनी त्याचा मित्र ज्याचं नाव आहे विजय कुमार प्रजापत विश्वकर्मा, याचे पण तो पैसे सागर भानुशाली देणं लागत होता। तर त्याच्याबरोबर त्यांनी प्लॅनिंग केलं आणि ह्या सगळ्यांच्या डोक्यात एक विचार आला, तर याला मारायचं कसं? तर ते मारण्यासाठी पिस्तल लागतं, शूटर्स लागतात। यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशला गेले, त्या ठिकाणी जाऊन पिस्तलची व्यवस्था केली, त्याचबरोबर तिथून शूटर पण अरेंजित केले। हे शूटर्स त्यांनी मुंबईला बोलवले, हे मुंबईमध्ये त्यांना काही ठिकाणी वास्तव्याची जागा पण दिली। त्याचबरोबर या सागर भानुशालीनी त्यांना या मोहन सिंग परमारची इंडस्ट्रियल जी कंपनी आहे, ज्या कंपनीमध्ये तो स्वतःही भागीदार आहे, त्या कंपनीचं ठिकाण दाखवलं आणि त्याचं बाहेर येण्या जाण्याचा जो काही मार्ग आहे किंवा कंपनीतून तो कधी बाहेर पडतो ही सगळी त्याला इत्थंभूत माहिती दिली। 2-3 वेळा त्याने रेकी केली व्यवस्थितपणे आणि एके दिवशी त्यांनी जो शिबिर आयोजित केलेला होता तो सुजित देवेंद्रभाई पांडे आणि त्याला गाडी चालवण्यासाठी अनुप वीरेंद्र प्रजापती ह्या दोघांनी तिथे येऊन एक अर्धा तास डबा धरला, पूर्ण टेहळणी केली आणि त्या मोमेंटला तो 8 वाजता संध्याकाळी मोहन सिंग परमार
तो आपल्या गाडीकडे आला, कंपनीतून बाहेर पडला. त्याच वेळेला या सुजित पांडेंनी त्यांना हाक मारली, अगदी जवळून हाक मारली. आणि जशी हाक मारली तसं त्यांनी त्याच्याकडे बघितलं. लगेच तो त्याच्या जवळ गेला आणि त्याच्या छातीच्या जवळ जाऊन त्यांनी गोळी मारण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत तेव्हा जी काही हालचाल झाली तेव्हा ती गोळी छातीला बसली नाही, ती छातीच्या बाजूला बसली. परंतु दुसरी तो गोळी तेव्हा मारू लागला तेव्हा पिस्टल ब्लॉक झालं. मग त्यांनी खाली पडलेल्या मोहन सिंगच्या डोक्यामध्ये पिस्टलच्या बटनी जोरदार हल्ले केले, जेणेकरून त्याचे तिथंसुद्धा फ्रंट म्हणजे जे कपाळ आहे त्या कपाळावरती सुद्धा जखमा चांगल्या स्वरूपाच्या झालेल्या आहेत की जेणेकरून तो जिवंतच राहू नये. परंतु ही जी गोळी आहे ती गोळी आरपार शरीरातून बाहेर पडलेली नव्हती. त्याचं शरीर जरा एकदमच जाडजूड असल्यामुळे ती गोळी शरीरामध्ये पास करत करत ती त्याच्या त्या स्पाईनपर्यंत पोचली, मणक्यापर्यंत पोचली आणि तिथंच ती थांबली. त्यामुळे उपचार हे रिद्धी विनायक म्हणून जे हॉस्पिटल आहे नालासोपारा, तिथल्या डॉक्टरांनी खूप चांगलं काम केलं आणि आज तो माणूस सुस्थितीत आहे. सगळी शस्त्रक्रिया वगैरे संपलेली आहे. आणि याच्यामध्ये सामील असणारे जे काही आरोपी आहेत याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 11 पथकं तयार केलेली होती. प्रत्येक पथकाला वेगवेगळ्या प्रकारचं काम दिलेलं होतं. एक पथक CCTVचं सर्वेलन्सचं काम बघत होतं, एक पथक मोबाईलचं विश्लेषण करण्याचं काम करत होतं, एक पथक मोटरसायकली किंवा काय याच्याबाबत काम करत होतं, एक पथक वेगवेगळ्या प्रकारचे जे आरोपी असतात अशा प्रकारचे गुन्हे केलेले त्यांच्यासाठी कार्यरत करत होतं. आणि एक पथक जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आपण जप्त करतो त्यामध्ये मोबाईल फोन असतील किंवा इतर काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असतील त्या महाराष्ट्र सायबर एक डिपार्टमेंट आहे की या ठिकाणी सर्व प्रकारचे अत्याधुनिक टूल्स आहेत. या टूलचा वापर करून आपल्याला एखाद्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये काय जी माहिती आहे ती सगळी मिळू शकते. आणि आम्हाला ते डिव्हाइस तिथे मिळालं, त्याचं तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की याच्यामधले जे मुख्य जे सूत्रधार किंवा ज्यांनी शूट केलेले आहे किंवा ज्यांनी कट केलेलं आहे हे सर्व 2 जे आरोपी आहेत त्यातला जो मेन शूटर जो आहे तो हा UPचा आहे आणि तो बलियाचा राहणार आहे. त्याचं नाव आहे सुजित देवेंद्रभाई पांडे. त्याला इथल्या STFच्या मदतीनं आमची टीम पाठवून आपण त्याला अटक केलेली आहे. त्याच्याबरोबर दुसरा एक UPमध्येच राहणारा माणूस आहे की ज्यांनी पिस्टल उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केलेले होते. त्याचं नाव आहे मनोज मुलचंद ढडेरा. यालासुद्धा आजमगडमधून अटक केलेली आहे. याच्यामध्ये UP पोलिसांची जी STFची टीम आहे त्यांनीसुद्धा महाराष्ट्र पोलिसांना, मीरा भाईंदर पोलिसांना, वसई पोलिसांना खूप चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे. त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभार मानतो आहे. आणि अशा प्रकारे या गुन्ह्यातील 6 आरोपी आम्ही आत्तापर्यंत अटक केलेले आहेत. आणि बाकीचा जो पुरावा आहे किंवा ह्यांनी कट कुठे रचला, गाडी कुठे सोडली, गाडी सध्या कुठे आहे किंवा पिस्टल कुठे आहे, निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टी तपासात निष्पन्न होतील. सध्या महत्त्वाचा जो आरोपी मिळणं गरजेचं होतं हे सर्व आरोपी आता आमच्या कस्टडीमध्ये आहेत. या आरोपींची समोरासमोर चौकशी करून त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जी माहिती आमच्या पुढे आलेली आहे त्याचा अभ्यास करून निश्चितपणे या आरोपींच्यावरती काळाच्या ओघामध्ये किंवा आणखी जर कोण आरोपी ह्यात निष्पन्न होत असतील तर त्यांच्यावरती सुद्धा आम्ही कारवाई करणार आहोत. आणि अशा प्रकारे या गुन्ह्याचा छडा पूर्णपणे लागलेला. सर, ही सुपारी कोणाला दिली होती, काय म्हणजे त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे ज्यांना सुपारी दिली होती? ज्याला नाही सुपारी गँगशी वगैरे संबंधित सागर भानुशालीनीच ही सगळी योजना या विजयकुमार विश्वकर्माच्या पुढे मांडलेली होती. आणि ह्या विजयकुमारने हा प्लॅन सगळा तयार केला ह्या दोघांनी मिळून. आणि त्याच्यानंतर हे UP त्याला काही जे नॉलेज असेल, कारण का ह्यातला जो मनोज मुलचंद ठडेरा म्हणून नावाचा जो व्यक्ती आहे तो UPचा आहे. आणि त्याला तिथल्या स्थानिक लोकांची माहिती असल्यामुळे ते UPला गेले आणि तिथून जाऊन पिस्टल पण आणायचं आणि तिथून शार्प शूटर्स पण आणायचे. ही योजना आखली आणि त्याप्रमाणे 35 ते 40 लाखाचा सौदा त्यांनी केला ह्याच्या किलिंगसाठी. आणि त्यातली 5 लाख रक्कम ही सुरुवातीला त्यांनी देऊन टाकलेली होती. सर, टिल डेटपर्यंत काय काय रिकव्हरी केलं आहे त्याच्यामध्ये? ते टिल डेटमध्ये काही लोकांचे मोबाईल फोन्स आमच्याकडे आलेले आहेत
आणि त्याच्यानंतर बाकीचा काही बराचसा डेटा आम्ही कलेक्ट केलेला आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या संबंधित लोकांचे आम्ही जे काही विचारपूस करून आपले स्टेटमेंट रेकॉर्ड केलेले आहे आणि त्याच्या आधारावरतीच आम्हाला हा पुढचा क्ल्यू मिळाला. सर, यामध्ये अजूनही काही आरोपी आहे का? अजून आता आपण सांगू शकत नाही, परंतु सध्या ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या गुन्ह्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे या सर्व लोकांना अटक केलेली आहे. परंतु त्याच्यानंतर हा तपास जसा जसा पुढं जाईल तसं तसं आणखी पण ह्याच्यामध्ये कोण आरोपी आहेत का याच्याबद्दल सुद्धा तपास केला जाईल.